सारा राज्याचा गाडा ज्या इमारतीतून हाकला जातो त्या मंत्रालयातील संगणकावर व्हायरसने हल्लाबोल चढवलाय। या हल्ल्यामुळे मंत्रालयातलं काम गेल्या 10 दिवसांपासून ठप्प असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली। लॉकी रॅन्सम असं या मंत्रालयाच्या संगणकांना बाधित करणाऱ्या व्हायरसचं नाव आहे। महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातल्या 150 संगणकावर या व्हायरसचा हल्ला झालाय। दरम्यान सगळ्या फाईलचा बॅकअप असल्यानं कुठलंही मोठं नुकसान झालेलं नाही, पण इतकी मोठी यंत्रणा चालवताना असे व्हायरस रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा नाहीये का असा प्रश्न आता उत्पन्न होतोय। खबरदारीचा उपाय म्हणून ईमेल सेवा बंद करण्यात आली आहे। आयटी विभागातले तज्ञ सध्या व्हायरस हटवण्यासाठी युद्ध पातळीवर काम करतायत। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत। दीपक भातुसे आपल्या सोबत आहे। दीपक, मंत्रालयातलं काम गेल्या 10 दिवसांपासून ठप्प आहे, बॅकअप आहे, हे जरी तोकडं उत्तर असलं तरी देखील हा हल्ला झाला कसा? अँटीव्हायरस यंत्रणा सरकारची नव्हती का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। दीपक, कृषी निश्चितच मंत्रालयातील संगणक हे सुरक्षित नाहीत, हे या व्हायरसच्या अटॅकमुळे हल्ल्यामुळे स्पष्ट झालेलं आहे। आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या महाराष्ट्राचा गाडा मुख्यालयातून मंत्रालयातल्या या मुख्यालयातून हाकला जातो तिथले संगणक सुरक्षित नाही आहे। त्याच्यामुळे संपूर्ण जिल्हा यंत्रणेसाठी सुद्धा हा सतर्कतेचा इशारा आहे। ज्या ज्या ठिकाणी संगणक वापरले जातात आणि प्रामुख्याने राज्यभरातील सर्व यंत्रणा सध्या ऑनलाईन पद्धतीने काम करते। आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त पेपरलेस काम करण्याचा विडा सरकारने उचललेला आहे। त्यामुळे सर्व काम हे संगणकावर होतं आणि मुख्यालयातून म्हणजे मंत्रालयातून सर्व जिल्हे संगणकाने जोडलेले आहेत। त्यामुळे सगळे व्यवहार सुद्धा ऑनलाईन ट्रान्सफरनेच होतात। म्हणजे अगदी एका जिल्ह्यात एक मंत्रालयातून निधी जर पाठवायचा तो सुद्धा सध्या ऑनलाईन ट्रान्सफर केला जातो। त्यामुळे ही सगळी यंत्रणा जी आहे ती व्हायरसमुळे आता ठप्प झालेली आहे। सगळ्या ऑनलाईन ट्रान्सफर्स असतील, फाईल ट्रान्सफर ऑनलाईन होतात, त्या फाईल ट्रान्सफर असो किंवा मंत्रालयातील कर्मचारी साधे जे ईमेल वापरतात एकमेकांशी संपर्क करण्यासाठी किंवा पत्रव्यवहार करण्यासाठी, ती ईमेल सेवा सुद्धा बंद आहे। कारण हा व्हायरसचा जो अटॅक झालेला आहे तो ईमेलद्वारेच अटॅक झाल्याची माहिती प्राथमिक समोर आलेली आहे। आणि एखाद्या कर्मचाऱ्याच्या ईमेलवरती स्पॅम मेल आलेला आहे या व्हायरसचा आणि त्या कर्मचाऱ्यांनी कुठलीही खात्री न करता हा मेल उघडल्यामुळे या व्हायरसचा प्रसार हा महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील जवळजवळ 150 कॉम्प्युटर्सवर संगणकांवर झालेला आहे। आणि त्याच्यानंतर खबरदारीचे उपाय म्हणून मंत्रालयातील सर्व ईमेल यंत्रणांमध्ये जीमेल असो, रेडिफ मेल असो, याहू असो, जी ईमेल सेवा वापरली जाते कर्मचाऱ्यांकडून विविध, ती सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना मेल रिसीव्ह करता येत नाहीत किंवा पाठवता येत नाहीत, ही एक अडचण आहे। त्यामुळे मंत्रालयातील कामावर मोठा परिणाम झाला आणि जवळपास 10 दिवस झाले ही सगळी यंत्रणा ठप्प आहे। जेव्हा साधारणतः 11 आणि 12 मेच्या दरम्यान हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि आयटी विभागाच्या लक्षात 2-3 दिवसांनी ह्या प्रकाराला जेव्हा सगळे कॉम्प्युटर्स जे आहेत ते लॉक व्हायला लागले आणि हे अचानक संगणक लॉक का होता त्याच्यामुळे संगणक वापरणारे कर्मचारी सुरुवातीला धास्तावले आणि नंतर जेव्हा आयटी विभागाने या संदर्भात अधिक माहिती घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हा व्हायरसचा अटॅक आहे आणि लॉकी रॅन्सम हा जगभर धुमाकूळ घालणारा खतरनाक समजला जाणारा हा व्हायरसचा अटॅक जोगळेकर आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। अनय, लॉकी रॅन्सम नावाच्या एका व्हायरसनं मंत्रालयातल्या सगळ्या सिस्टीमवर हल्ला चढवला आहे बांधकाम विभागाच्या, आणि पण यात महत्वाचं म्हणजे बॅकअप अजूनही व्यवस्थित आहे। त्यामुळे तसा धोका नसला तरी मुळात खासगी जीमेल ऑपरेटिंग सिस्टीम एवढ्या मोठ्या सरकारी यंत्रणाला अँटीव्हायरस का नाहीये हा जसा प्रश्न उपस्थित होतो, तसे एवढ्या मोठ्या सरकारी यंत्रणा जिथून मंत्रालयाचं काम थेट गाव पातळीवर चालतो, स्वतःची संदेशवहन यंत्रणा असणंही आता गरजेचं झालंय आणि हाच प्रश्न उपस्थित होतोय। नेमकं काय झालंय आणि हा व्हायरस रिमूव्हेबल आहे का? अनय, मला असं वाटतं की आपण आज ज्या जगात राहतो इथे पारंपरिक युद्धापेक्षा सायबर किंवा इंटरनेटवरनं होणारे हल्ले हे अतिशय धोकादायक असा हा सगळा धोका आपल्या देशाला हे आहे। आज प्रत्येक जण मोबाईल, टॅबलेट, इंटरनेट सगळीकडे त्याचा सुकाळ झालेला असल्यामुळे इंटरनेट वापरण्यासाठी जी खबरदारी घेतली पाहिजे, खास करून सरकारी संघटना, सरकारी संस्थांनी आणि मंत्रालयांनी आणि तसेच शासनाच्या विभागांनी त्याच्याबद्दल पुरेशी जाणीव आणि त्याच्याबद्दल पुरेसा अवेअरनेस अजून आपल्याकडे नाही आहे। मंत्रालयासारख्या शासकीय विभागांमध्ये जो मंत्रालयाचा ऑफिशियल ईमेल ऍड्रेस आहे तोच खरा सगळ्यांनी वापरला पाहिजे, पण तो न वापरता अजूनही बरेचसे लोक स्वतःचा वैयक्तिक ईमेल ऍड्रेस जसं जीमेल असेल, रेडिफ मेल असेल असं हे वापरतात आणि त्याच्यामध्ये व्हायरस यंत्रणा पुरेशी सक्षम नसल्यामुळे किंवा कुठून तरी स्पॅम मेल मधनं आलेली मेल ओपन केली असल्यामुळे
किंवा मग पेन ड्राईव्ह किंवा बाहेरच्या ठिकाणून आणलेलं एखादं डिव्हाइस कॉम्प्युटरला लावल्यामुळे या व्हायरसची शक्यता होते. यातले काही व्हायरसवर उत्तर नक्कीच मिळेल, पण त्याच्यातनं होणारं जे नुकसान आहे, त्याच्यातनं होणारं जे डॅमेज आहे, त्याची किंमत ही फार मोठी ठरू शकते. नक्कीच अनेक प्रश्न या निमित्तानं एकच छोटा महत्वाचा आहे की आता असं दावा केला जातोय की याचा बॅकअप सुरक्षित असल्यामुळे तसे काही घाबरण्याचं कारण नाही, सगळं 8 दिवसात क्लिअर होईल. पण बॅकअपला धोका होऊ शकत नाही हा दावा कितपत ठाम म्हणू शकतो आपण? बॅकअप असेल तर तो सुरक्षित राहू शकतो, पण जर 10 दिवसांपासून जर अनेक कॉम्प्युटर लॉक होत असतील आणि त्याच्या ह्याच्यातनं कामकाजावर परिणाम झाला असेल, तरी त्याची जर किंमत आपण पैशामध्ये केली तर ते खूप मोठं नुकसान ठरू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी डेटाचा बॅकअप असला तरी जो गोपनीय अशी जी माहिती असते मंत्रालयाच्या कॉम्प्युटरवर, ती जर या व्हायरसच्या माध्यमातून हॅक केली गेली आणि नंतर त्याचा गैरवापर केला गेला तर मग त्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. मागे सोनी पिक्चर्सच्या याच्यावर जसा व्हायरस हल्ला झाला होता तेव्हा लोकांनी विचारलं होतं की एका चित्रपट बनवणाऱ्या कंपनीवर व्हायरस हल्ला झाला तर काय नुकसान होऊ शकतो, पण त्याच्यातनं असं उघड झालं की त्यातली जी मंत्रालय म्हणजे त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची जी खासगी माहिती होती, त्यांच्या आयुष्य म्हणजे आरोग्याबद्दल, त्यांच्या विम्याबद्दल, आणि ही सगळी माहिती या हॅकर्सनी नंतर उघड केली आणि मग त्यांचं वैयक्तिक आयुष्य धोक्यात आलं. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला नक्कीच हेच महत्वाचं आहे, कारण कामापेक्षाही किती लोकांचे श्रम त्या दिवशी वाया गेला, आर्थिक ठप्पका किती झाला याचं सगळ्याचं भान ठेवणं आवश्यक आहे. धन्यवाद अनय. पुन्हा एकदा दीपक भातुसे यांच्याकडे. दीपक, आयटीच्या तंत्रज्ञांचा असा दावा आहे की पुढच्या 2-4 दिवसात आपण हे सगळं करू. आताच आपण अनय जोगळेकर यांच्याशी बोलत होतो, पण ही सगळी माहिती जाणवली तर एक लक्षात येतो, बॅकअप सुरक्षित आहे, त्याला धोका नाहीये, पण जी हॅक झालेली माहिती आहे किंवा व्हायरसने हल्ला चढवलेला आहे त्या माहितीच्या गोपनीयतेबद्दल काय, ते प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे. काय सांगाल? निश्चितच आयटी विभागाला आधी ती माहिती समोर घ्यावी लागेल की जो व्हायरस हल्ला झालेला आहे मंत्रालयातील संगणकांवर त्याच्यातून कुठली माहिती चोरली गेलेली नाही आहे का, कारण अनेक गोपनीय फाईल्स ज्या मंत्रालयातील संगणकामध्ये असतात आणि ती जर माहिती बाहेर आली तर तो शासनासाठी मोठा धोका होऊ शकतो. आणि दुसरा जे अमयने मगाशी सांगितलं की मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेलं आहे शासनाचं, जरी फाईल्स आपल्या सुरक्षित असल्या तरी गेले 10 दिवस मंत्रालयातील काम ठप्प आहे. ज्या ऑनलाईन ट्रान्सफर असतात, मग त्या फाईल ऑनलाईन ट्रान्सफर असो किंवा पैशांची देवाणघेवाण असो, ही सगळी कामं सध्या ऑनलाईन केली जातात. मंत्रालयात पेपरलेस काम होतं. त्याचबरोबर कर्मचारी जे कामाचे मेल्स पाठवतात ते सुद्धा त्यांना पाठवता येत नाहीये, त्यामुळे कामाचे मेल्स रिसीव्ह करता येत नाही. त्यामुळे अनेक अडचणी कर्मचाऱ्यांना सुद्धा काम करताना उद्भवत आहेत, जेव्हा संगणकच पूर्णपणे ठप्प आहेत. जवळजवळ महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागात तर पूर्णपणे ठप्प आहे, कारण तिथल्या 150 कॉम्प्युटर्सवर थेट हल्ला झालेला आहे आणि ते कॉम्प्युटर्स लॉक झालेले आहेत. आता ते अनलॉक करण्याचं काम सुरू आहे, त्यातील व्हायरस काढण्याचं काम सुरू आहे. परंतु इतर जे विभाग आहेत त्यांना सुद्धा मेल्स वापरता येत नसल्यामुळे आणि पूर्णपणे रिस्ट्रिक्शन्स आले कॉम्प्युटर्स वापरण्यावर कर्मचाऱ्यांच्या, आणि त्याच्यामुळे कुठेतरी कामावर परिणाम होतो आणि ते मोठं नुकसान शासकीय यंत्रणेच्या दृष्टीने आहे असं म्हणावं लागेल. ऋषी, धन्यवाद दीपक. या महत्त्वाच्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.